प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याबाबत बार्शी टाकळी पोलिसात तक्रार। नमस्कार, आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, आवाज जनतेचा। बघूया आजच्या काही ठळक घडामोडी। बहुजन नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात सोशल मीडियावर केलेल्या आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत। त्यामुळे सोशल मीडियावर पोस्ट प्रकरणी पुन्हा एकदा अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी बार्शी टाकळी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या तक्रारीतून फिर्यादीने केली आहे। सदर तक्रार शुद्धधन इंगळे, राहणार कन्हेरी, तालुका बार्शी टाकळी, जिल्हा अकोला यांनी बार्शी टाकळी पोलीस ठाणे येथे दाखल केली आहे। तक्रारीनुसार काही फेसबुक पेजेस आणि व्यक्तींनी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या विरुद्ध अवमानकारक, बदनामीकारक आणि समाजात तणाव निर्माण करणारे व्हिडिओ प्रसारित केलेत। हे व्हिडिओ 29 ऑक्टोबर 2025 रोजी सोशल मीडियावर प्रसारित झाले असून समाजात असंतोष पसरण्याचा हेतू असल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणात भारतीय दंड संहिता कलम 299, 196, 357 तसेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट आणि ॲट्रॉसिटी ॲक्ट 1989च्या कलम 3(1) RS अंतर्गत कारवाईची मागणी करण्यात आली। निवेदन देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष गोरसिंग राठोड, असगर पठाण, शेख नईमुद्दीन, गोबा शेठ, दिनेश मानकर, अमोल जामनिक, राजदीप वानखेडे, इम्रान भाई, श्रवण भातखडे, सुनील जाधव, रक्षक जाधव, अमित तायडे, रत्नपाल डोंगरे, शुभम इंगळे, सुनील जाधव, अमित तायडे, सय्यद नदीम, सय्यद बहार, राजकुमार खाडे यांच्या समवेत वंचित बहुजन आघाडीचे तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज सोबत प्रतिनिधी प्रदीप गावंडे, अकोला। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।